टेक कृष्णा मराठी चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत की मोबाईल आता घ्यावा की थांबावा, की नवीन मोबाईल घ्यावा की सेकंड हँड मोबाईल घ्यावा, याशी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. आणि समजा जर सेकंड हँड मोबाईल घ्यायचा असेल तर काय दक्षता घेतली पाहिजे आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओला. टेक कृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तर हे बघा, आता विषय काय आहे, मोबाईलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर आणि जे महत्त्वपूर्ण बजेटचे फोन होते, जसे की सॅमसंग गॅलेक्सी F06 हा 10,000च्या बजेटमध्ये दिवाळी ऑफरमध्ये चांगल्या प्रमाणात मोबाईल होता. म्हणजे की कॅमेरे पण रिसेंट आहे, त्याच्यामध्ये 4 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट वगैरे सगळ्या गोष्टी त्या होत्या. परंतु आता त्या होत्या झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर अनेक मोबाईल मी पाहिलेला आहे. Vivo हा एक फोन बजेट फोन चांगल्या प्रकारे होता. 6,000 mAh बॅटरी वगैरे होती. परंतु हे सगळे फोन आउट ऑफ स्टॉक पण दाखवत आहे. काही लोकल स्टोअरमध्ये मी चेक केलं, परंतु तिथेही मोबाईल दाखवत नाही आहेत, परंतु आउट ऑफ स्टॉक दाखवत आहेत. तर आता हे जे लो बजेटचे फोन होते ते तत्कालीन परिस्थितीशी किंवा मोटो G45 वगैरे जे असे काही महत्त्वाचे फोन होते, ते बजेटमध्ये बसणारे फोन होते. तर हे मोठ्या प्रमाणात आता आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. आणि त्याचबरोबर की सगळ्यात महत्त्वाचं आता विषय असा झालेला आहे की इथून पुढं किमती वाढतील की नाही. तर किमती हा मोठ्या प्रमाणात वाढणारच आहेत, कारण ॲक्च्युली रॅम आणि स्टोरेज म्हणजे रॅम आणि रोमच्या किमती वाढत चाललेल्या आहेत. त्याचं कारण मोठ्या प्रमाणामध्ये जे ज्या कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये चिपसेट बनवतात, त्या कंपनीने आता मोठ्या प्रमाणात जी कंपनी आहे त्याला AIच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना ते मोठ्या प्रमाणात त्यांनी परचेस केल्यानंतर ते मोठ्या प्रमाणात रॅम वगैरे तिकडे जात आहेत. रॅमची कमतरता वाढलेली आहे. रॅम आणि रोमच्या किमतीसुद्धा वाढल्यामुळं ॲक्च्युली रॅम आणि रोम हे जर मोबाईलमध्ये नसेल किंवा कुठल्याही लॅपटॉप असू दे, कॉम्प्युटर असू दे, यांच्यामध्ये जेवढं नसेल तर त्याचा काहीच उपयोग होत नसतो. त्या महत्त्वपूर्ण त्यांच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळं बरोबरच स्वाभाविकच मोबाईलच्या किमती देखील वाढत चाललेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे, तर मोबाईलच्या किमती वाढल्यामुळे आता जर समजा बाय द वे आता सेकंड हँड मोबाईलच्या किमती थोड्याशा आहेत बऱ्यापैकी. आता सेकंड हँड मोबाईलच्या किमतीसुद्धा बऱ्याच अंशी वाढलेल्या आहेत. परंतु जर समजा तुम्हाला आता दिवाळी किंवा इतर काही फ्लिपकार्ट वगैरे पब्लिक सेलचे असतात, सीझन्स असतात, त्या सीझनमध्ये शक्यतो मोबाईल भेटतील चांगल्यापैकी. परंतु ज्या बजेटला तुम्हाला भेटायला पाहिजे त्या बजेटला भेटतील असं याची गॅरंटी नाही. कारण समजा जो मोबाईल आत्ता सध्या प्राईजच 10,000 असे 15, 16, 20 हजाराचा 8-10 हजाराचा फोन जर तुम्हाला 10-12 हजाराला 15 हजाराला मिळत असेल, तर दिवाळीमध्ये फार तर इकडे 2-1 हजार रुपये 1-1.5 हजार रुपये वाचू शकतील. तर माझ्या मते असं आहे की जर तुम्हाला नीड असेल, खरंच गरज असेल, तर तुम्ही तत्काळ आत्ता जास्त वेळ न पाहता तेवढं तात्काळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोबाईल घेऊ शकता. आणि जे तुम्हाला मोबाईल मॉडेल नंबर सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय व्हायला आहे, जे मोबाईल तुम्हाला चांगल्या प्रमाणात आहेत, म्हणजे समजा ज्या बजेट आहे व्यवस्थित आहे. समजा एक मोबाईल आता सॅमसंग गॅलेक्सी F06 हा मोबाईल 10,000च्या बजेटला चांगला होता, परंतु आता तो मोबाईल आउट ऑफ स्टॉक दाखवत आहे. म्हणजे जर तुम्हाला तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला चांगला मोबाईल पाहिजे असेल, तर तुम्ही जास्त वेळ थांबू नका. कारण जे कमी बजेटमध्ये किंवा लो बजेटमध्ये किंवा मीडियम बजेटमध्ये किंवा हाय बजेटमध्ये सुद्धा जे काही चांगले मोबाईल आहेत, ते डायरेक्ट आउट ऑफ स्टॉक आलेले आहेत. आणि जे असं म्हणजे कुठेतरी कॉम्प्रोमाइज करत आहे, कॅमेऱ्यामध्ये कॉम्प्रोमाइज करत आहेत, त्यामध्ये CPU मध्ये GPUमध्ये, त्याचबरोबर काही मोबाईलचे अन्य पार्ट असतील नाही का, जिथे जिथे कॉम्प्रोमाइज आहेत ते मोबाईल मात्र अजून मार्केटमध्ये तसे दाखवत आहेत. परंतु काय व्हायलं आहे, आपला महत्त्वाचा पैसा तर वाया जातो आहे, परंतु थांबून काय उपयोग आहे. मग जर नंतर घ्यायचा आहे, पैसा वाढवूनच मोबाईल घ्यावा लागणार. आता घेतला कमी पैशामध्ये तुम्हाला चांगला मोबाईल मिळणार आहे. ठीक आहे, ह्या झाल्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही जणांच्या मते मोबाईलची किमती उतरतील असं आहे. परंतु एक अंदाजे तर बघितलं तर AIचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेला आहे. AIचा वापर जोपर्यंत वाढतो आहे आणि AIला
स्टेबल होण्यासाठी रॅम आणि स्टोरेजची मोठ्या प्रमाणात प्रोसेस करण्यासाठी गरज असते. आता समजा उदाहरणार्थ एखादा मोबाईलचं रॅम आहे 2 GB आणि 4 GB आणि एखाद्या मोबाईलचं 8 GB आहे. तर काय तर रॅमचं काय काम असतं, इन्स्टंट जे काय काम वर्किंग होत आहे ते काम करण्याचं काम रॅमचं असतं. समजा आता तुम्ही एखादा कमांड दिली आहे, यूट्यूब ओपन कर, तर ते ओपन केल्यानंतर बॅकग्राऊंडला जे रन करतं ते ॲप रन करण्याची जी काम प्रोसेस असतं ते सगळे काम रॅम करतं आणि जेवढं रॅम चांगलं तेवढं ते मोबाईलचं काम बॅकग्राऊंड व्हर्च्युअल पुढं काम चालू असतं. परंतु होतं आहे काय, तर AIला हे इन्स्टंट उत्तर देण्यासाठी रॅम आणि रॅमची गरज जास्त असते. समजा तुम्ही त्याला विचारलं सगळ्यात, आता मी तर कुठल्या जेमिनीचं वगैरे नाव घेत नाही, कारण व्हॉईस असिस्टंट चालू होईल आणि तो स्क्रीनमध्ये इथं रेकॉर्ड होऊ शकतो. तर जेमिनीला विचारलं तर तो डायरेक्ट जे काही इन्स्टंट उत्तर मिळतं ना, हे इन्स्टंट उत्तरासाठी जे काही रॅममध्ये जे प्रोसेस होते त्याच्या मोठ्या प्रमाणात रॅमवरच्या किमती वाढत आहेत. आणि त्याचबरोबर स्टोरेजचं पण मोठ्या प्रमाणात आता काय होतं, AIच्या माध्यमातून तुम्ही मोठ्या प्रमाणात एडिट करता, फोटो एडिटिंग करता, या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या फोटोचे कॅपॅसिटी वाढली, मोबाईलचे मेगापिक्सल ज्याप्रमाणे वाढले आहेत. अल्ट्रा वाईड कॅमेरा 50 मेगापिक्सल, 100 मेगापिक्सल, 50 प्लस 10 प्लस असे जे काही मेगापिक्सल वगैरे कॅमेऱ्याचे जे वाढलेले आहेत, त्याच्यामुळं फोटोची जी ॲक्च्युअल फोटोचे जे साईज आहे ते सुद्धा फोटोचं साईज वाढलेलं आहे. व्हिडिओ क्वालिटी चांगली असल्यामुळे त्याचे सायजेस वाढलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टींच्यामुळे मोबाईलची किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. तर एकंदरीत या सगळ्यांचा परिणाम आता मोबाईलच्या मार्केटमध्ये झालेला आहे. त्याचबरोबर आता काही लीक्स अँड लिबर्सच्यामध्ये सुद्धा अशी गोष्ट अशा समोर आलेली आहे की लॅपटॉप आणि कॉम्प्युटर यांच्या देखील किमती मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. आणि जर आता तुम्हाला असं वाटत असेल की दिवाळी सीझनमध्ये सीझनमध्ये काही प्रमाणात कमी होईल, परंतु काय विषय आहे, सीझनमध्ये जरी कमी झालं तर वाढलेल्या किमतींमध्ये समजा आता मोबाईल तुम्हाला तो 10,000चा मोबाईल जर 15,000ला आत्ता मिळत असेल आणि दिवाळीत 13,000ला मिळाला, मान्य करतो किंवा सीझनमध्ये 13,000ला, तर काही उपयोग नाही हो. कारण 2,000 रुपये वाचवण्यासाठी आणि त्या टायमाला आउट ऑफ स्टॉक झाला असेल किंवा या सगळ्या गोष्टी होणार आहेत, म्हणजे तो डिव्हाइस आउट ऑफ स्टॉक होऊ शकतो किंवा तो डिव्हाइस मिळणार पण नाही, अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही काय करा, आत्ता तुमची नीड असेल, तुम्हाला गरज असेल आणि तुम्हाला एखादा मोबाईल परफेक्ट आवडला आहे की बाबा ह्या माझ्या बजेटमध्ये आत्ता मोबाईल बसतो आहे, आजचं बजेट तुम्ही लक्षात ठेवा, उद्याचं बजेट नाही येते. आज 30,000ला आहे, आज 10,000ला आहे, उद्या तो 15,000ला होईल, आज 30,000ला आहे, उद्या तो 35,000ला होईल, याची गॅरंटी नाही. त्यामुळं आणि तेवढे पैसे देऊन मिळेल याची गॅरंटी नाही. बरेच चांगले मोबाईल ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही ठिकाणी आउट ऑफ स्टॉक बऱ्याच प्रमाणात झालेले आहेत. त्यामुळं मोबाईल नवीन घ्यायचा असेल तर शक्यतो घ्या, आता थांबू नका. कारण जर थांबाल तर तुम्ही किमती वाढतच जाणार आहेत आणि विदाउट कॉम्प्रोमाइज तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या गरजेनुसार जे मोबाईल बनवलेले असतात विदाउट कॉम्प्रोमाइजचे, ते मोठ्या प्रमाणात संपले म्हणजे आउट ऑफ स्टॉक होत आहेत. परंतु जे असे मोबाईल आहेत की प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करायला लागतं आहे, कुठं ना कुठं कॉम्प्रोमाइज करायला लागते, कॅमेऱ्यामध्ये असू द्या, त्याचबरोबर बॅटरीमध्ये असू द्या किंवा परफॉर्मन्समध्ये असू द्या, अशा ठिकाणची कॉम्प्रोमाइज करायला लागतात, ते मोबाईल मात्र मोठ्या प्रमाणात आहेत. तर पैसे देऊन आत्ता थांबवून कॉम्प्रोमाइज करून मोबाईल घेण्यापेक्षा आहे त्या बजेटमध्ये तुम्हाला जो योग्य मोबाईल वाटतो आहे तुमच्या गरजेनुसार, तो मोबाईल तुम्ही घेऊ शकता जास्त वेळ न थांबता. आणि त्याचबरोबर लॅपटॉप कॉम्प्युटरसुद्धा अशीच परिस्थिती होत आहे. एकंदरीत जे असे बेस आहेत ज्यांच्यामध्ये रॅम, स्टोरेज, त्याचबरोबर AI या गोष्टी जिथं डिव्हाइसमध्ये आलेल्या आहेत, त्या डिव्हाइसच्या किमती वाढलेल्या आहेत. अलेक्साच्या पण स्पीकर असतील, त्याच्या पण किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. तर एकंदरीत जर माझ्या मते किंवा इतर काही लीक्स आणि रिव्ह्यूच्या मतेसुद्धा असं आहे की तुम्ही जास्तीत जास्त थांबण्यापेक्षा तुम्हाला एखादा मोबाईल आवडला किंवा एखादा डिव्हाइस आवडला तर घेऊन टाका. जास्त दिवाळीमध्ये किंवा बिग बिलियन डे वगैरे फारसा बदल काय होणार नाही. 1,000-1,200 किंवा 150-200च्या आसपास बदल होईल, परंतु त्या बदलाच्या आशेने तुम्ही थांबाल आणि असं व्हायला नको की तुमचा आवडीचा डिव्हाइस आहे आणि तो आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारात करून तुम्ही शक्यतो तुम्हाला गरज असेल तर लवकर घेऊ शकता. हे झालं नवीन फोनच्या गोष्टी. त्याचबरोबर नवीन फोन घेत असताना तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काय करा, कुठल्याही गोष्टीला ॲडला बळी पडू नका. म्हणजे तुमच्या जे आता समजा मार्केटिंगची जी पद्धत असते त्या पद्धतीला बळी पडून चुकीचा मोबाईल घेऊ नका. कारण तुमच्या गरजा, आता समजा एखादी व्यक्ती गेमर आहे आणि त्याला थोडाफार कॅमेरा 19-20 चालू शकतो,
तर तो गेमिंगसाठी चांगला परफॉर्मन्स बघा. त्याचबरोबर एखाद्याला असं वाटतं की AIचे जास्त फ्युचर मिळायला पाहिजे किंवा मोबाईल माझा जास्त दिवस वापरायचा आहे, तर त्यांनी काय करा, जास्त दिवस वापरणाऱ्या व्यक्तींनी थोडासा कुठेतरी कॉम्प्रोमाइज म्हणजे कॉम्प्रोमाइजमध्ये समजा एखादा मोबाईल असा आहे की त्याची बॅटरी 5000 mAh आहे किंवा बॅटरी 5000 mAh आहे आणि त्याचा 4 वर्ष 5 वर्ष अपडेट वगैरे येणार आहेत, तर त्या बजेटमध्ये तुम्ही घेऊन टाका. कारण सगळ्याच गोष्टी एका बजेटमध्ये किंवा शक्यतो लो बजेटचा विषय आहे. त्याचबरोबर मिडियम रेंजचा पण हा थोडा विषय धरू शकतो. हाय लेवलला तुम्ही तुमच्या गरजेनुसार थांबू शकता, परंतु जास्त थांबण्यात काही मजा असं नाही. आणि नवीन फोन जे येत आहेत ते तुम्ही प्रत्यक्षपणे पाहू शकता काय परिस्थिती आहे काय नाही. तर या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार पाहता. आणि दुसरी गोष्ट, हा मोबाईल एखादा तुम्हाला घ्यायचा आहे तर तो घेत असताना एकदा तिथे दोनदा विचार करा. कारण तुम्ही जो मोबाईल वापरणार आहात ते तुम्ही वापरणार आहे, इतर कोणी नाही. तुमच्या कामाचे दैनंदिन कामकाज काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही नवीन मोबाईल घ्या. आता काय आहे, काही जणांकडे बजेट कमी असतं परंतु हाय परफॉर्मन्स, हाय कॅमेरा, हाय बॅटरी बॅकअप ह्या सगळ्या गोष्टींची नीड असते किंवा गरज असते, परंतु बजेट तेवढं नसतं. तर त्यांच्यासाठी सेकंड हँड मोबाईल घ्यायचा आहे, तर त्यांच्यासाठी मी एक महत्त्वाची टिप्स सांगणार आहे. सेकंड हँड मोबाईल शक्यतो 70% माझं मत स्पष्ट आहे की माझ्या अनुभवाच्या अनुसार मी स्वतः 4-5 सेकंड हँड मोबाईल घेतले होते, परंतु काही एक 4-5 फोनमध्ये म्हणजे जे मी काही सेकंड फोन घेतले होते किंवा कुठून घेतले त्याचं नाव नाही उल्लेख करणार इथं, परंतु जे काही मी मोबाईल घेतले होते त्या मोबाईलमध्ये असे फोन होते की त्यांची बॅटरी बॅकअप फुल वीक होती आणि बॅटरी बॅकअपमुळे बॅटरी खर्च बदलण्याचा मला येत होता. पण काही मोबाईल अशा पण होते की त्यांच्यामध्ये जेन्युइन काहीतरी प्रॉब्लेम असायचे, म्हणजे जसं की सेन्सर वगैरे काय सगळ्या गोष्टी असायच्या. तर काय करायचं, सगळ्या गोष्टी सेन्सर, बॅटरी बॅकअप या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही मोबाईल सेकंड घेणार असाल तर घ्या. परंतु सेकंड हँड मोबाईल घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं नियर बाय स्टोअरमध्ये घ्या. म्हणजे नियर बाय स्टोअर म्हणजे आता समजा तुमचं गावामध्ये मोबाईल असतील किंवा नातेवाईकामध्ये कोणाचा मोबाईल, फार तर नातेवाईकांचा कोणाचा तर मोबाईल असेल तर तो घेतला तर अतिउत्तम. कारण तुम्हाला माहीत असतं त्याचं कशाप्रकारे वापरलेलं आहे आणि तो मोबाईल घेत असताना कुठल्याही प्रकारचं जास्त नुकसान नसावं. म्हणजे एक हाती मोबाईल वापरलेला लिस्ट मोबाईल नवीन घ्यायला थांबा, मोबाईल नवीन घ्यायला नॅव्हिगेट अप बटन, तो एक हाती वापरलेला मोबाईल असावा. त्यामध्ये जास्त कुठे डॅमेज वगैरे क्रॅक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जेन्युइन आहेत त्या गोष्टी पाहायला पाहिजेत. तर काय काय पाहिजे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही मोबाईल घेणार आहे तो सेकंड हँडचा विषय. आता सेकंड हँड मोबाईल घेत असताना सगळ्यात महत्त्वाचा तो मोबाईल जो घेणार आपण तो पूर्णपणे कुठेही डॅमेज क्रॅक वगैरे काय नसावा. त्याच्यामध्ये काय रिप्लेस केलेलं आहे किंवा काय चेंजेस झालेले आहेत. समजा एखादा मोबाईल असा असतो की त्याचा मदरबोर्ड बदललेला असतो, काही कारणास्तव त्याचा मदरबोर्ड बदललेला असतो किंवा कॅमेरा वगैरे बदललेला असतात. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा किंवा समोरच्या व्यक्तीला स्पष्ट विचारा काही गोष्टी बदलल्या आहेत काय नाही. कारण या गोष्टी वरतून कळत नाहीत आणि त्या गोष्टी कळवून घेणं डिफिकल्टी असतं. त्यामुळे समोरची विश्वासू व्यक्तीकडनं मोबाईल घ्या पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लोकल शॉपमध्ये घेत असताना त्यांना पण विचारा या मोबाईलमध्ये नेमकं काय बदल झालेला आहे, की बाबा नेमकं काय डिस्प्ले बदलला आहे का किंवा बॅटरीमध्ये काय बदल केलेत का किंवा काय काय बदलले नेमकं, किंवा हा मोबाईल सेकंड हँड विकण्यामागं किंवा हा मोबाईल तुमच्याकडे असण्यामागं त्याचं नेमकं कारण काय आहे नाही का. त्याच्यानुसार तुम्ही प्राईजमध्ये सेकंड हँड मोबाईलमध्ये तुम्ही जास्तीत जास्त विचार करू शकता, म्हणजे प्राईज कमी जास्त करायला लावू शकता. त्याचबरोबर ती सेकंड हँड मोबाईल घेत असताना कुठं क्रॅशेस किंवा डॅमेज वगैरे आहे का ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या. त्याचबरोबर जर मोबाईल तुम्ही समजा तुम्हाला असा काही विषय असेल, तुम्ही एखाद्या जिल्ह्यातून मोबाईल घेत असाल आणि तुम्ही तालुका लेवलला राहत असाल आणि तुम्ही जिल्ह्यातून मोबाईल घेत आहे, तर त्यावेळेस मात्र फार गोष्टी पाहाव्या लागतात. त्या गोष्टी कशा, तर सगळ्यात महत्त्वाचं एखादा सेकंड हँड मोबाईल तुम्ही शॉपमधून घेताय, कुठल्याही शॉपमधून घेत असू द्या किंवा ऑनलाईन घेत असू द्या. तर ऑनलाईन घेत असताना काय करायचं, तर ऑनलाईन घेत असताना मोबाईलची रिटर्न पॉलिसी काय आहे किंवा त्याच्या नियमावली काय काय आहे, तर ते एक्सचेंज वगैरे आहे का किंवा ते रिफर्बिश मोबाईल आहे तर तो कशाप्रकारे केलेला आहे, काय आहे त्याच्यामध्ये कंडिशन काय आहे, सगळ्या गोष्टी बघायच्या. टर्म्स अँड कंडिशन पूर्ण वाचायच्या, मगच तो मोबाईल बाय करायचा. आणि सगळ्यात गोष्टीचं ऑयलेक्सवरती अशा मी काय तर कुठल्या ॲपचा उल्लेख करायचा म्हणून करत नाही, पण ऑयलेक्सवरती किंवा इतर ठिकाणी जर ॲपमधून तुम्ही थर्ड पार्टी वेबसाईट किंवा थर्ड पार्टी जेवण जर मोबाईल घेत असाल तर पूर्णपणे सावध राहावा. कारण इतर फेक मोबाईल म्हणजे फेक आय डी असतात. मी
अमुक अमुक आहे, कलेक्टर आहे किंवा भारतीय सैनिक दलामध्ये भरती आहे आणि मी आर्मीमध्ये आहे, त्यामुळे मला यायला वेळ नाही, असं करा तसं करा, इथं भेटा तिथं करा, जाऊ नका. आणि जर तुम्हाला कुठं भेटायला बोलवलं असेल तर तुम्ही काय करा, एक सगळ्यात महत्त्वाचं पूर्ण कॅश संग घेऊन जाऊ नका, अमाऊंट किती असू द्या. दुसरी गोष्ट, तो मोबाईल घेत असताना तुम्ही एकटं जाऊ नका, दोघांना तरी घेऊन जावा संघ, एकट्याला तरी घेऊन जावा संघ. त्याचबरोबर जर तो मोबाईल घेतल्यानंतर तुम्ही 1-2 दिवस तरी वापरण्याची त्याच्याकडून मुभा घ्या. त्या मोबाईलमध्ये काय डॅमेज, क्रॅशेस आहेत, क्रॅक आहेत असले तर ते घेऊ नका. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही फोन आहेत, मोबाईलचा पूर्णपणे डार्क मोड ऑन व्हाईट मोड ऑन करा. सगळे बॅकग्राऊंड्स कुठे डॉट्स आहेत का, कुठं थिंग्स आहेत का, कुठं ग्रीन लाईन आहेत का, कुठल्या इतर कोणत्या लाईन्स आहेत का, या सगळ्यात बारीक बारीक गोष्टी तपासा ह्या सगळ्या. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर व्हर्जन किती आहे त्याला, आणि एकंदरीत या गोष्टी सगळ्यांचा विचार करा. त्याचबरोबर आता महत्त्वाचा विषय काय आहे, सगळ्या तुम्ही गोष्टी टेस्ट केल्या, तुम्ही बाहेर कुठेतरी मोबाईल घेताय, पण सगळ्या गोष्टी टेस्ट केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय करा, त्या व्यक्तीकडून जो मोबाईल घेणार असेल तुम्ही जो मोबाईल सेकंड हँड घेणार आहात त्या मोबाईलचा IMEI नंबर, त्याचबरोबर IMEI नंबर तपासा. IMEI नंबर तपासण्यासाठी डायल करा *#06# असं डायल करा. त्याच्यानंतर तुम्ही IMEI नंबर काढल्यानंतर तो बिलाशी किंवा बॉक्सशी संपर्क कनेक्ट होतो का बघा. त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्या मोबाईलच्या IMEI नंबर सगळं मॅच झाल्यानंतर तुम्ही दुसरी गोष्ट हे पहा की तो मोबाईल कुठं ब्लॅकलिस्टलाच राहतं का. संचारसाथी.com वरती जाऊन तुम्ही तो मोबाईल व्हेरिफिकेशन करा की तो मोबाईल कुठं ब्लॅकलिस्टला तर टाकलेला नाही का, या गोष्टी चेक करा. तेवढं तुम्हाला जमलं नाही काय कारण किंवा वेबसाईट वगैरे ब्लॉक असेल तर संचारसाथीची एक कोड एक टेलिकॉमचा एक नंबर आहे 14422 या नंबरवरती मॅसेज करा. तिथं KYM असं मेसेज करून तुमचा मोबाईलचा 15 अंकी IMEI नंबर टाका. IMEI नंबर टाकल्यानंतर तो IMEI नंबर तिथं मॅसेजमध्ये काय रिझल्ट येतो त्या सगळ्या गोष्टींचा तपास करा. ह्या सगळ्या झाल्यानंतर तुम्ही परत त्यानंतर तो IMEI नंबर सगळ्या गोष्टी चेक झाल्यानंतर तुम्ही एकंदरीत त्या व्यक्तीकडनं वापरायची मदत घ्या. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जर तुम्ही शॉपमधून मोबाईल घेत असाल किंवा कोणी घेत असाल तर कमीत कमी 1 महिन्याची तरी वॉरंटी पाहिजे. कमीत कमी म्हणतो मी, कमीत कमी जर 1 महिन्याची गॅरंटी किंवा वॉरंटी पाहिजे. 1 वर्ष 6 महिने 3 महिने भेटली तर अतिउत्तम. वॉरंटीमध्ये सेकंड हँड मोबाईल घ्या, जेणेकरून जर काय प्रॉब्लेम झाला असेल किंवा काय जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर तो तुमचा जो अतिरिक्त खर्च येणार आहे तो न होता सर्व्हिस सेंटरकडून तुम्हाला तो मोबाईल रिपेअर करून भेटेल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तो मोबाईल जो आहे तो वॉटर डॅमेज झालेला आहे का हे पहा. कुठलाही मोबाईल असू दे, सेकंड हँड मोबाईल घेत असताना मदरबोर्ड किंवा रिप्लेस जर झालेला असेल 100% मदरबोर्ड रिप्लेस झालेला मोबाईल टाळा, 100% टाळा तो मोबाईल. किंवा आणि अशा जर तुम्हाला मोबाईल रिपेअर करायचे असतील विदाऊट ऑफर, आता समजा काही कंपन्या आहेत मदरबोर्ड CPUला ऑफर वगैरे काढतात, विदाऊट ऑफर जर तो मोबाईल तुम्हाला रिप्लेस करायचं असेल किंवा रिपेअर करायचं असेल तर करू नका. कारण 30-40 हजार रुपये, 10 समजा 50,000चा मोबाईल आहे, 30,000 रुपये मदरबोर्डला घातला, त्यानं तुमचा सेकंड हँड मोबाईल जाणार कितीला, समजा 15-16ला जाणार, तो तुमचं पूर्णपणे लॉस आहे. अशा मोबाईलच्या नादी जास्त करून लागू नका. हे झालं सेकंड हँड रिपेअरिंगचा. त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं की आपण मदरबोर्ड किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायचा. त्याचबरोबर इथं बॅटरी बॅकअप कसा आहे, काय या सगळ्या गोष्टी टेस्ट करा. ओरिजिनल चार्जर आहे का, चार्जरचं ओरिजिनल, आता समजा तुम्ही नवीन सेकंड मोबाईल घेता त्याच्यावरती चार्जर शक्यतो ओरिजिनल भेटत नाही, पण जर एखादा म्हणत आहे ओरिजिनल चार्जर आहे तर त्याच्यावरती पॉईंट्स काय असतात बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं जे कंपनीचा लोगो आहे चार्जरचा तो स्पष्ट असायला पाहिजे. कंपनीची मार्किंग लिहिलेलं आहे ते स्पष्ट असायला पाहिजे. कुठल्याही प्रकारे ते बुजलेलं नसावे. बुजलं असेल किंवा पुसट असेल तर तो कॉपीराईट चार्जर किंवा अन्य गोष्टीचा असू शकतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करा. तर एकंदरीत काय आहे माझ्या मते, तर शक्यतो सेकंड हँड मोबाईल टाळा, कारण सेकंड हँड मोबाईलमध्ये काही जेन्युइन पार्ट किंवा काही प्रॉब्लेम असतात. दुसरी गोष्ट, नवीन मोबाईल घेत आहात तर जास्त विचार न करत बसता तुम्हाला जर मोबाईल एखादा आवडला, एखादी गोष्ट आवडली तर तो मोबाईल पटकन घेऊन टाका. जेन्युइन मार्केटमध्ये आता
तो मोबाईल मिळणं शक्यता नाही आहे. कारण आता जो रनिंगचे जेन्युअल बजेटमध्ये समजा जे एखादं बजेट आहे त्या बजेटमध्ये जो परफेक्ट मोबाईल आहे तो मोबाईल पूर्णपणे संपत चाललेला आहे. म्हणजे मार्केटला आउट ऑफ स्टॉक दाखवत आहेत. त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करून जो मोबाईल आवडेल तो पटकन घेऊन टाका. आणि दिवाळी किंवा बिग बिलियन डे किंवा इतर काही गोष्टींचा जे काय ऑफर वगैरे तुम्हाला वाटतं तर त्या गोष्टींचा जास्त काही विचार करत बसू नका. कारण आता ऑलरेडी किमती वाढत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे बिग बिलियन डेला या गोष्टीला सुद्धा तुम्हाला एखादा मोबाईल भेटेल, नाही असं नाही म्हणत नाही, पण भेटेल. परंतु एक 2,000 किंवा 1,500च्या काहीतरी फरकाने भेटेल. त्याचबरोबर जरी हंगामामध्ये ऑफर मिळाले तर शक्यतो जुने जे सिरियल आहेत त्यांच्यावरतीच मिळणार आहे. आणि सगळ्यात फोन आयफोन किंवा जे हाय लेवलचे जे बजेटचे फोन घेतात किंवा टॉप लेवलचे जे त्यांनी फ्लॅगशिप फोन जो घेताना नवीन वर्षाचा फ्लॅगशिप फोन घेऊ नका. एक वर्षाचा मागचा फ्लॅगशिप फोन घ्या चालेल. आणि सॉफ्टवेअर आता सगळ्यात महत्त्वाचं जे काय आता बाजारामध्ये ओहापोह चाललेला आहे तो म्हणजे बॅटरी जास्तीत जास्त तुम्हाला 6,000 7,000च्या लेवलची बॅटरी घ्या. ठीक आहे, 10,000 वगैरे काय म्हणजे तेवढं आहे चांगल्या बॅटरी, परंतु त्याच्या मागं उगाच जाऊन पैसा घालू नका. काही गरज नाही. एवढं 10च्या 6,000 7,000ची बॅटरी असली तर चालून जाईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं सॉफ्टवेअर अपडेट, सिक्युरिटी अपडेट. ठीक आहे, सॉफ्टवेअर अपडेट 2 असतील. मेन जेन्युअली सॉफ्टवेअर अपडेट 2 आणि सिक्युरिटी अपडेट 4-5 दिले तर चालतील. सॉफ्टवेअर अपडेटच्या मागे जास्त पळू नका. आता कंपन्या सॉफ्टवेअर अपडेटमध्ये जास्त काही फरक देत नाहीत. 19-20 जे काय आहे ते सगळ्या गोष्टी जेन्युअल पडत आहेत. त्याच्यामुळे जास्त सॉफ्टवेअर अपडेटच्या मागं न जाता तुम्हाला जे काही दैनंदिन वापरामध्ये मोबाईल चांगला पाहिजे, समजा तुम्ही गेमर असाल तर चांगला परफॉर्मन्स पाहिजे. त्याचबरोबर चांगला परफॉर्मन्स, CPU, मदरबोर्ड या सगळ्या गोष्टी चांगल्या पाहिजेत. वेपर कुलिंग वगैरे जर असेल तरी त्या गोष्टी चांगल्या. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट म्हणजे मोबाईल घेत असताना आणखीन एक गोष्ट जी आहे ती मोबाईलची सॉफ्टवेअर अपडेट जर 2 वर्ष किंवा 3 वर्ष जर असतील तर ठीक आहे. सॉफ्टवेअर अपडेटमध्ये फारशा का कंपनी बदल करत नाही आहे. 19-20चा फरक होत आहे. आता पहिलं जे सॉफ्टवेअर अपडेटमध्ये बदल वाटत होते तसे आता पण जास्त प्रमाणात वाटत आहे. तर एकंदरीत या व्हिडिओमध्ये आपण नवीन फोन कधी घ्यायचा की थांबायचं, त्याचबरोबर सेकंड मोबाईल घेत असताना काय करायचं या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात. जर आता तुम्हाला इथं विजिबल डिस्प्लेवरती पूर्ण जोपर्यंत हा व्हिडिओ चालू आहे तोपर्यंत हे टॉक बॅक ऑन. कीप नोट्समध्ये तुम्हाला मी नोट इथं लिस्ट मोबाईल नवीन घ्यायला थांबा की आता घ्यावा, सेकंड घ्यावा तर काय दक्षता घ्यावी. हे टायटल दिलेलं आहे. टायटल त्याच्या खाली बघा IMEI नंबर कसा काढायचा. *###### Not ticked. Tick box for CEIRME verification portal. https://c.sanchar-sathi.gov. संचार साथीची भारतीय वेबसाईट सांगितलेलं आहे. Not ticked. Tick 14422. 1442222 हे एक मेसेज करून इथं तुम्ही तुमचा IMEI नंबर टाकू शकता. तिथे लिहायचं आहे KYM लिहायचं आणि त्याच्यानंतर तुमचा 15 अंकी नंबर टाकायचा आहे या मेसेज बॉक्सला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला जर महत्त्वपूर्ण वाटला तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घेता आले किंवा तुमचे 4 पैसे वाचले तर खूप मला आनंद होईल आणि कुठेतरी हा व्हिडिओ बनवण्याचं सार्थक झालं असं मी समजतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. पुन्हा एकदा नवीन विषयासह नवीन माहितीसह नवीन भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.